वेलकम टू द न्यू लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. आज आपण वर्क एनर्जी प्रिन्सिपल बघणार आहोत. वर्क एनर्जी प्रिन्सिपल बघून आपण त्याच्या रिलेटेड 2 प्रॉब्लेम सॉल्व करू, मग आपण स्टॉप करू आज. ठीक आहे. वर्क एनर्जी प्रिन्सिपल हे प्रिन्सिपल MPSCच्या दृष्टीने भरपूर इम्पॉर्टंट आहे. वर्क एनर्जी प्रिन्सिपल म्हणजे त्याच्या नावातच आहे, वर्कचं रिलेशन एनर्जी सोबत या पर्टिक्युलर प्रिन्सिपलमध्ये आपल्याला दिसून येतं. कोणाचं रिलेशन? वर्कचं रिलेशन एनर्जी सोबत. एनर्जी कोणती? कायनेटिक एनर्जी. आणि वर्क कोणतं? वर्क म्हणजे काय असतं? काम. बरोबर ना? वर्क काय असतं? काम असतं. बरोबर. तर वर्क काम असतं, तर तुम्ही काम काय करता, कसं मेजर करणार ते? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कसं काय ते सगळं आपण आता डिटेल छान सिस्टमॅटिक पद्धतीने आतापर्यंत आपण जसं बघत आलोय तसं आपण बघणार. ठीक आहे. चला स्टार्ट करूया वर्क एनर्जी प्रिन्सिपल. वर्क एनर्जी प्रिन्सिपल. वर्क एनर्जी प्रिन्सिपल. आता एक इमॅजिन करा, हा एक सरफेस आहे. सरफेस फ्लोअर आहे. ठीक आहे. या फ्लोअरवर मी एक बॉक्स ठेवला. ठीक आहे. या फ्लोअरवर मी एक बॉक्स ठेवला आणि इथे एक कामगार लावला. ठीक आहे. या कामगाराला काय म्हणलं मी? हा बॉक्स या डायरेक्शननी ढकल. ठीक आहे. या बॉक्सला मला इथे पोहोचून दे. सपोज कुली येतो. आपण कुठे गेलो? आपण रेल्वे स्टेशनवर गेलो आणि आपल्याला रेल्वे स्टेशनवर आपलं जे सामान आहे ते तुम्ही कुलीला देता ना जनरली. तर कुली काय करतो? हे सामान उचलतो आणि त्या रेल्वे स्टेशनच्या एंडिंगला ते सामान पोहोचून देतो. इमॅजिन करा, इथे एक बॉक्स आहे. बॉक्स. आणि या माणसाला मी म्हणलं की हा बॉक्स तू इथे पोहोचून दे. मग हा माणूस काय करणार? या माणसाने या बॉक्सला फोर्स लावला. फोर्स लावला. त्या फोर्सला मी म्हणतो F. ठीक आहे. आणि यांनी लावलेल्या फोर्समुळे हा बॉक्स इथपर्यंत आला. ठीक आहे. हा बॉक्स फोर्स लावल्यानंतर जी मुवमेंट झाली ती ही झाली. या बॉक्स आणि या बॉक्स मधलं डिस्टन्स जे आहे याला मी S नाव देतो. काय नाव देतो? S. सर बॉक्स इथून ते इतकं का नाही मोजलं तुम्ही डिस्टन्स? कारण डिस्टन्स हे जनरली त्याच्या सेंटर टू सेंटर आपण मोजतो. ठीक आहे. सो या बॉक्सचं सेंटर ते या बॉक्सचं सेंटर, त्याला डिस्टन्स मी म्हणलं आणि त्याला मी नाव दिलं S. डिस्टन्स म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक मी तुम्हाला सांगितलाय. शॉर्टेस्ट रूट जर असेल तर ती झाली डिस्प्लेसमेंट, आणि कसाही वाकडा तिकडा रूट असेल तर ते झालं डिस्टन्स. ठीक आहे ना? लक्षात आहे तुम्हाला? वाकडा तिकडा रूट, डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट. ओके, कळालं. मग या माणसानी केलेलं काम काय झालं? त्यांनी फोर्स लावला आणि हा बॉक्स या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत ट्रान्सफर केला. सो वर्क डन किती झालं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय झालं? वर्क डन म्हणजे काय झालं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे लक्षात ठेवा. हे आपण एक्झाम मध्ये विसरून जातो. खूप सोपं एक्झाम्पल दिलंय. वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता वर्क डन आपल्याला कळालं. वर्क डनचा फॉर्म्युला आपण समजून घेतला. आता आपल्याला वर्क डनचं नोटेशन बघायचंय. वर्क डन हे आपण U नी डिनोट करतो. U. वर्क डनचं नोटेशन काय आहे? U. वर्क डन आपण U नी डिनोट करतो. आता या ठिकाणी
हा जो फोर्स एफ लावला या माणसाने, हा जो फोर्स एफ या बॉक्सवर लावलेला आहे या माणसाने, हा फोर्स कॉन्स्टंट आहे, बरोबर ना? हा फोर्स कॉन्स्टंट आहे, तो असं ढकलतोय ढकलतोय ढकलतोय, कॉन्स्टंट फोर्स लावतोय, ठीक आहे. पण ही झाली एक केस. ही केस कोणती झाली? वेन युअर फोर्स इज कॉन्स्टंट. जर तुमचा फोर्स कॉन्स्टंट असेल तर वर्क डन इज इक्वल टू असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर तुमचा फोर्स हा व्हेरिएबल असेल, व्हेरिएबल फोर्स, देन यू इज इक्वल टू एफ इंटू एस असंच असतं. इंटूचं साईन मी असं नाही लिहित, नुसतं एफ इंटू एस लिहितो, चालतं ना? असं लिहू ना, काही नाही, काही फरक नाही बरं का, तेच आहे, जरा छान वाटतं. हां, इथं डॉट देतो बस. व्हेरिएबल फोर्स असेल तर काय असणार? यू इज इक्वल टू एफ इंटू एस. मग काय फरक झाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये? फक्त फरक झाला इंटिग्रेशनचा. काय फरक झाला? इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन म्हणजे काय? इंटिग्रेशन म्हणजे याचा अर्थ होतो की तुमची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाहीये फोर्सची. व्हॅल्यू जर तुमची बदलत असेल तर तुम्हाला ऍडिशन करावं लागेल त्याच्या फोर्सेसचं. सो इथे आपण काय करतो? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे त्याचं इंटिग्रेशन घेतो. हा फॉर्म्युला झाला व्हेरिएबल फोर्ससाठी, हा फॉर्म्युला झाला कॉन्स्टंट फोर्ससाठी. चलो, हे एवढं रब करू? ठीक आहे, रब करतो एवढं. काय काय बघितलं आपण? कॉन्स्टंट फोर्स साठी इक्वेशन बघितलं, व्हेरिएबल फोर्स साठी इक्वेशन बघितलं. काय होतं कॉन्स्टंट फोर्स साठी? एफ इंटू एस. व्हेरिएबल फोर्स साठी इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू एस. चला, तिसरं, फोर्स वर्क डन अंडर ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी असताना वर्क डन काय होईल हे आपण बघणार. वर्क डन अंडर ग्रॅव्हिटी इज इक्वल टू निगेटिव्ह एम जी एच. निगेटिव्ह साईन मला काय सांगतं? व्हॉट इज द निगेटिव्ह साईन? इंडिकेट्स युअर वर्क डन इज इन, तुमचा जो काही फोर्स आहे, हा जी फोर्स आहे तो डाऊनवर्ड आहे. माझं साईन कन्व्हेन्शन मी नेहमीच क्लिअर ठेवलंय. अपवर्ड जात असेल तर मी पॉझिटिव्ह म्हणणार, डाऊनवर्ड येत असेल निगेटिव्ह म्हणणार. एखादी वर असलेली वस्तू खाली कशामुळे येते? ग्रॅव्हिटीने येते. डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, दॅट्स वाय मायनस एम जी एच. हां, आता याच्यामध्ये रट्टा मारायची गरज नाही. कॉमन सेन्स मी तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवायचं. वर्क डन अंडर ग्रॅव्हिटी इज इक्वल टू एम जी एच, वर्क डन अंडर ग्रॅव्हिटी इज इक्वल टू एम जी एच, काही गरज नाही. ठीक आहे, बघा, वर्क डन इज इक्वल टू काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. चल, एवढं कळालं तुम्हाला. वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू एस आहे. मग आता मी अंडर ग्रॅव्हिटी बोलतोय. अंडर ग्रॅव्हिटीमध्ये एखादी वस्तू जर खाली येत असेल, या वस्तूला काय आहे? मास आहे. ठीक आहे, या वस्तूला मास आहे. या मासवर अजून काय लागतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय, बरोबर ना? म्हणूनच ते खाली येते. खाली येतंय म्हणून त्याला मी मायनस एम जी लिहितो. म्हणजे इथे फोर्स काय झाला? एम इंटू जी. मास आहे प्लस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर त्याचा फोर्स काय झाला? एम जी झाला. खाली येतंय म्हणून निगेटिव्ह. आणि टोटल डिस्टन्स काय झालं? हे एच, दॅट्स वाय एम जी एच. ठीक आहे, चला, तर तिसरा फॉर्म्युला आपण बघितला, वर्क डन अंडर ग्रॅव्हिटी. सॉरी, मी वर्क डन इथे डब्ल्यू ने डिनोट केलं. डब्ल्यू ने नाही आपण डिनोट करत. वर्क डन आपण यू ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? यू. ठीक आहे, यू इज इक्वल टू मायनस एम जी एच. चलो, वर्क डन बाय द फ्रिक्शनल फोर्स. चौथा फॉर्म्युला, वर्क डन बाय द फ्रिक्शनल फोर्स. वर्क डन बाय द फ्रिक्शनल फोर्स काय असेल? यू इज इक्वल टू, हा बॉक्स आहे, या बॉक्सला मी असं इकडे फोर्स लावला आणि त्याचं फ्रिक्शन अपोजिट लागणार ना. जिथे फोर्स लावतो ऍक्शनच्या अपोजिट रिॲक्शन असते. रिॲक्शन म्हणजे काय असतं?
फ्रिक्शन असतं. तर हे फ्रिक्शनचं मी तुम्हाला सांगितलं होतं, फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते, म्यू इंटू एन असते ना. आठवते तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं, जर असा बॉक्स असेल तर त्याला अशी नॉर्मल अपवर्ड रिॲक्शन लागेल. फ्रिक्शनल फोर्स असतो म्यू इंटू एन, वेअर म्यू इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ते लेफ्टवर्ड जाते, माझे साइन कन्व्हेन्शन लेफ्टवर्ड निगेटिव्ह, राईटवर्ड पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणून मी काय लिहिलं, मी पहिल्यांदा बघितलं वर्क डन काय असतं रे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथे फोर्स किती दिसतोय, फ्रिक्शनल फोर्स किती आहे, निगेटिव्ह आहे, बरोबर ना, निगेटिव्ह आहे, लेफ्टवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह. फ्रिक्शनल फोर्स किती आहे, फोर्स किती आहे फ्रिक्शन, म्यू इंटू एन. ओके, आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय आपल्याला माहित नाही. ठीक आहे ना, तर डिस्टन्सचं डिस्टन्स मी इथे लिहून ठेवलं परत, म्यू इंटू एन इंटू एस. आता बॉडी जर मुव्हिंग मध्ये असेल तर तुमचा म्यू काय येईल इथे, कायनेटिक. बॉडी जर स्टॅटिक मध्ये असेल तर तुमचा इथे म्यू काय येईल, स्टॅटिक. ठीक आहे ना, कळालं तुम्हाला काय बोललो मी. एफ इंटू एस हे लक्षात ठेवलं ना, बाकी तुम्हाला बघायचंय फक्त फोर्स. इथे पण तुम्ही काय बघितलं, एफ इंटू एस लक्षात ठेवलं, तुम्ही बघितला फोर्स. आणि डिस्टन्स एच आहे इथे, इथे डिस्टन्सला डिस्टन्स तसंच लिहिलं, इथे फ्रिक्शनचा जो फोर्स आहे तो मी इथे लिहिला, लेफ्टवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह, इथे डाऊनवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह. ओके, सो आपला हा चौथा फॉर्म्युला काय झाला, यू चा माइनस म्यू के एन इंटू एस. चल, लास्ट, वर्क डन बाय द स्प्रिंग. वर्क डन, इसका स्क्रीनशॉट निकालना है, स्क्रीनशॉट मार लो ना इसका एक बार. वर्क डन बाय द स्प्रिंग. वर्क डन बाय द स्प्रिंग, पाचवा फॉर्म्युला, वर्क डन बाय द स्प्रिंग. वर्क डन बाय द स्प्रिंग, वर्क डन बाय द स्प्रिंग इज डिनोटेड बाय यू. आणि नेहमीचं काय असतं आपलं, एफ इंटू एस हे कॉमन आहे आपलं वर्क डन. आता स्प्रिंगसाठी आपण कुठे व्हॅरी करणार, स्प्रिंगसाठी आपल्या वर्क डनचा फॉर्म्युला सरळ येतो, यू इज इक्वल टू 1/2 के डेल्टा स्क्वेअर. ठीक आहे, यू इज इक्वल टू 1/2 के डेल्टा स्क्वेअर. आता तुम्हाला काहीच कळणार नाही सर हे याच्याहून इथे कसं आलं, याला आता आपल्याला कोरिलेट करावं लागेल एफ इंटू डी एस सोबत, जे की आपण करणार नाही. आपण काय करणार आहे ते तुम्हाला जरा मी नीट समजून सांगतो. यू इज इक्वल टू 1/2 के डेल्टा स्क्वेअर हा फॉर्म्युला कुणाचा आहे, वर्क डन बाय द स्प्रिंग. याच फॉर्म्युल्याला आपल्याला मॉडिफाय करता येतं 1/2 के x2 मायनस x1 चा स्क्वेअर. ठीक आहे, काय लिहिलं मी, 1/2 के डेल्टा स्क्वेअर आणि यू इज इक्वल टू 1/2 के x2 मायनस x1 चा स्क्वेअर. चला, याचा मिनिंग काय, कसा फॉर्म्युला आला हे तुम्हाला सगळं मी सांगतो, टेन्शन बिलकुल घ्यायची गरज नाही. आता इथे जसं मी लिहिलं, हे वर्क डन कुणाचं आहे, वर्क डन आहे स्प्रिंगचं. स्प्रिंग कशी असते रे, बघू हा, मी ट्राय करतो, मला फिगर जमते का. एक नॉर्मल आपल्या डोक्यात नेहमी जी स्प्रिंग असते ना, ती ट्राय करतो मी काढण्याचा. जमताय का काही, ठीक आहे, जमलं तर जमलं, ठीक आहे. ही अशी काहीतरी आपल्या डोक्यामध्ये स्प्रिंग असते. या स्प्रिंगचा जो कॉन्स्टंट असतो त्याला आपण के ने डिनोट करतो, स्प्रिंग कॉन्स्टंट. काय म्हणलं मी, स्प्रिंगचा जो कॉन्स्टंट असतो त्याला आपण के ने डिनोट करतो, ते झालं स्प्रिंग कॉन्स्टंट. आता या स्प्रिंगला कोणताही फोर्स न लावता, या स्प्रिंगला कोणताही फोर्स न लावता त्याची जी हाईट असेल किंवा जे डिस्टन्स असेल किंवा जे टोटल हाईट असेल त्याला आपण नाव देतो x2. ठीक आहे, आणि त्याला तुम्ही फोर्स लावला आणि ती कंप्रेस झाली स्प्रिंग, तर त्याला तुम्ही नाव देता x1. ठीक आहे, सपोज कंप्रेस झाल्यानंतर ना, एक आता मी लाल पेनाने दाखवतो,
याला मी असा फोर्स लावला तर मग ही स्प्रिंग काय झाली, कंप्रेस होऊन अशी झाली, अशी दबल्या गेली ती. ठीक आहे. तर इनिशियल हाईट x2 आणि नंतर फोर्स लावल्यानंतरची हाईट झाली x1. तर हा डेल्टा काय असतो, डेल्टा इज द डिफरन्स बिटवीन द हाईट. इथं डेल्टाचा स्क्वेअर आहे म्हणून मी इथं स्क्वेअर केला. सो इनिशियल हाईट x2, फायनल हाईट x1. कळालं? दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन बाय द स्प्रिंग. हा, तुम्हाला आता ना मी इथं स्टार दाखवतो बरं का. स्टार स्टार 1 2 3 4. कारण कसं आहे, मी किती जरी तुम्हाला सांगितलं की हा फॉर्म्युला एक्झाममध्ये येतो, आलेला आहे, येणार आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही ते. स्टार मी आतापर्यंत 7 सगळ्यात जास्त दिले होते, त्याच्यापैकी 4 स्टार याला देतो. 17, 18, 19 या एक्झामचे जर तुम्ही पेपर रेफर केले तर एकदा या स्प्रिंगवर एकदा या स्प्रिंगवर क्वेश्चन आलेला आहे आणि एकदा MPSC मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला विचारलाय. ठीक आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन बाय द स्प्रिंग, आणि तिथे हे ऑप्शन होतं. ठीक आहे, आपण दोन्ही करणार. आपण यावर प्रॉब्लेमही सॉल्व्ह करू, आपण याच्यावर फॉर्म्युला तर बघितलाच आहे, त्याच्यामुळे नो टेन्शन. तर याला मी 4 स्टार देतो, बाकी तुमची मर्जी. ठीक आहे, नोट करून घ्या. आता तुम्हाला एक सिस्टमॅटिक पद्धतीने मी लिहून देतो, मग आपण त्याचे प्रॉब्लेम बघूयात. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला? रब करतो मी. चलो, काय आहे वर्क एनर्जी प्रिन्सिपल. ठीक आहे, छान छोट्या छोट्या अक्षरात लिहितो मी. सगळ्यात पहिले, वेन फोर्स इज इक्वल टू कॉन्स्टंट, फोर्स इज कॉन्स्टंट, देन U इज इक्वल टू F इंटू S. वेन पॉइंट नंबर 2 काय आहे? पॉइंट नंबर 2, वेन फोर्स इज व्हेरिएबल, then U is equal to integration of F into S. थर्ड, तिसरा काय होता आपला फॉर्म्युला? वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर्म्युला U इज इक्वल टू मायनस mgh. ठीक आहे, चला इकडे लिहितो आता. चौथं काय होतं आपलं? चौथं फ्रिक्शनल फोर्स काय होतं त्याचं? वर्क डन इज इक्वल टू मायनस म्यू के एन इंटू एस. पाचवं, वर्क डन बाय द स्प्रिंग काय होतं हे? U इज इक्वल टू 1/2 K डेल्टा स्क्वेअर. Therefore, U is equal to 1/2 K x2 minus x1 चा स्क्वेअर. ठीक आहे, सो दीज आर द फॉर्म्युली ऑफ वर्क डन. छान पैकी याचा स्क्रीनशॉट मारायचा आणि हा स्क्रीनशॉट दररोज एकदा ओपन करून बघायचा की काय बाबा हे फॉर्म्युले आपल्या डोक्यामध्ये राहतात का, हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, कारण हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन येतो आणि याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारा आणि मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. चलो, आता एक प्रॉब्लेम आपण डिस्कस करू. पहिले मी फिगर काढून घेतो त्याची.
मस्त प्रॉब्लेम आहे. असे प्रॉब्लेम MPSC मध्ये येतात आणि आपल्याच्यानी सॉल्व होत नाहीत. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी पहिलेच त्याच टाईपचे प्रॉब्लेम घेऊन ठेवतो, तर आपल्याला समजून येईल की कशा टाईपचे येतात. मग 60 डिग्री या दोघांमधला अँगल आहे. नेक्स्ट अजून काय दिलंय, या स्ट्रिंगची लेंथ जी आहे ती आहे 1.2 मीटर. ओके, आणि हे टोटल किती दिलंय, 0.8 मीटर. याला बी नाव दिलंय, याला नाही याला बी नाही नाव दिलं, सॉरी याला ए नाव दिलंय, याला बी नाव दिलंय आणि याला सी नाव दिलंय. ठीक आहे, छानपैकी आता प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, मग आपण छानपैकी सॉल्व करूयात आपण. आम्हाला सी ना हा या एवढूसाच बॉल काढायचा आहे. तो मोठाच का होतोय काय मला कळत नाही, कारण काय आहे, तो बॉल समोर लागून समोर तोच राहील ना, बॉल थोडी वाढणार आहे. ठीक आहे, जाऊ द्या, थोडासा तरी मोठाच दिसतोय. ठीक आहे, ओके. हां, आता तुम्हाला ना मी क्वेश्चन सांगतो, काय नीट क्वेश्चन आहे का पहिले. आपण क्वेश्चनच्या अगोदर फक्त फिगर ड्रॉ केली. द बॉल इज रिलीज्ड फ्रॉम द पोझिशन ए. एक इथे दोरी लावून ठेवलेला बॉल आहे, तो मी इथे पकडून ठेवलाय. काय बोललो मी, इथे एक दोरीनी फिक्स केलेलं आहे आणि ह्या दोरीच्या एंडिंगला बॉल लावलेला आहे. इथे एक समोर रॉड आहे, या रॉडचा एंडिंग पॉइंट जो आहे बी, आणि त्याला पण एक बॉल लटकवलेला आहे, पण त्याचं नाव आहे सी. पुन्हा सांगतो, इथे एक फिक्स आहे. सपोज तुम्ही कन्सिडर करा इथे स्लॅब आहे, या स्लॅबला एक रॉड लावलाय, जसं आपल्या फॅनला कसा रॉड असतो खाली येतो जरा, तर त्या टाईपचा रॉड आहे. आणि त्या टाईपच्या रॉडला तुम्ही एक स्ट्रिंग लावलेली आहे आणि त्याच्या खाली बॉल लावलेला आहे. त्या खालच्या बॉलचं नाव आहे सी आणि हा रॉड जिथे संपतो त्याला म्हणायचं बी. याच स्लॅबला तुम्ही एक स्ट्रिंग लावली, म्हणजे दोरी लावलेली आहे, आणि त्या दोरीला एक बॉल अजून इथे तुम्ही अटॅच केलेला आहे. आणि हा बॉल मी हाताने असा पकडून इथे ठेवलेला आहे. ठीक आहे, इथेच मी असा पकडून ठेवलेला आहे. ओके, इथपर्यंत प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला. The ball is released from the position A with a velocity 3 meter per second. Velocity 3 meter per second नी त्याला आपण सोडून दिलं. कोणाला? बॉल नंबर A ला. And swings in the vertical plane at the bottom position. The cord strike the fixed bar at B. The ball continues to swing in the dashed arc. Determine the velocity of ball C ॲज इट पासेस. ठीक आहे, चला तुम्हाला मजा सांगतो आता काय आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक तुम्हाला ना मला सांगायचं राहिलं बरं का, एक फॉर्म्युला अजून एक सांगायचा राहिला, तोच नेमका इथे लागतोय. वर्क एनर्जी प्रिन्सिपलचा एक फॉर्म्युला, वर्क एनर्जी प्रिन्सिपल. ठीक आहे, वर्क म्हणजे काय असतं रे, यू. ठीक आहे, इज इक्वल टू एनर्जी म्हणजे काय असते, एनर्जी असेल, जी कोणती एनर्जी असेल ती एनर्जी. या केसमध्ये इथे इथून इथे येताना कोणती एनर्जी लागणार, कायनेटिक एनर्जी, बरोबर ना. इथून जर तुम्ही हा बॉल सोडला तर इथे येताना काय होईल, तिला ऑटोमॅटिक गती मिळेल ना. गती म्हणजे काय असतं, कायनेटिक. सो इथे एनर्जी काय झाली, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, तर यू इज इक्वल टू इथे काय झालं, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा बरं का. वर्क एनर्जी प्रिन्सिपल मध्ये हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही ऍड करा. मी मगाशी 5 फॉर्म्युले लिहून दिले होते ना, त्याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला ऍड करा. काय, हे झालं वर्क, ही झाली एनर्जी, अँड दिस होल रिलेशन इज कॉल्ड ॲज अ वर्क एनर्जी प्रिन्सिपल. ठीक आहे, चला काय सांगितलं मी एकदा रिवाइज करतो, कारण मला एकदा वाटतंय सांगावं.
वर्क आणि एनर्जी मधलं रिलेशन आपण इथे बघितलं. हे आहे वर्क, ही आहे एनर्जी. आता एनर्जी कोणती? एनर्जी या केस बद्दल मी बोलतो. या केसमध्ये हा बॉल जसा तुम्ही इथून सोडून दिला तसं या बॉलला इथून इतक्यात गती मिळाली. तुम्ही असं ढकललं का त्याला? नाही ढकललं, तरी पण त्याला इथून इतक्यात गती मिळाली. या गतीला इंग्लिशमध्ये म्हणतात कायनेटिक. काय म्हणतात? कायनेटिक. आणि त्या गतिमान ऊर्जेला, गतिमान काय म्हणतात, गतिमान एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. मग किती कायनेटिक एनर्जी मिळाली? कायनेटिक एनर्जी किती मिळाली तर ती कॅल्क्युलेट कशी करणार? अगोदर किती आहे आणि फायनल किती आहे याच्यातला डिफरन्स. आता अगोदरची कायनेटिक एनर्जी जी काय असेल ती फायनल पेक्षा कमीच असणार, कारण मोशन मध्ये नंतर येते बॉडी. म्हणून मी काय केलं, फायनल कायनेटिक एनर्जी मधनं इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस केली. ठीक आहे, सिंपल लॉजिक आहे. जितक्या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवताल तितकं तुमच्यासाठी चांगलं. बर, चला आता मला कळालं यू म्हणजे वर्क डन आहे, एनर्जी कायनेटिक एनर्जी आहे. फायनल मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी मी केलं. चलो, तर मग आता मी काय करणार? आता काहीच नाही करणार, आता छानपैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. सांगा, मला इथे कळाली एक गोष्ट. काय गोष्ट कळाली? की आमच्या सरांनी शिकवलं U इज इक्वल टू KE2 म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस KE1. ठीक आहे, म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी. चला, U म्हणजे वर्क डन काय आहे रे इथे? वर्क डन काय असतं? या बॉलला मी असं काही जोरात धक्का देतोय का रे? नाही, मी हाताने पकडून ठेवलंय त्याला, मी फक्त रिलीज केलं की तो चालला आपला, निघाला. बरोबर ना? म्हणजे माझा काहीच रोल नाही इथे फोर्सचा. मग फोर्स कुणाचा लागतोय इथे? फोर्स लागतोय ग्रॅव्हिटेशनचा. म्हणजे मला एक तर कळालं की mg आहे इथे. ठीक आहे, नुसतं फोर्स म्हणजे वर्क डन असतं का? नाही, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन असतं. तर आपण आताच शिकलो, अंडर ग्रॅव्हिटी साठी आपण एस नाही वापरत, आपण एच वापरतो. बघितलं ना? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. तर mgh हे काय झालं? आपला वर्क डन झालं. ठीक आहे ना? mgh हे काय झालं? आपलं वर्क डन झालं. ओके ओके ओके, वर्क डन आपल्याला कळालं. आता मला सांगा, कायनेटिक एनर्जी फायनल काय असते? कायनेटिक एनर्जी फायनलचा फॉर्म्युला काय असतो? कायनेटिक एनर्जी फायनलचा आपण हे कधीतरी शिकलोय, 1/2 mv². याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी. आणि इथे मी v वापरलंय, म्हणजे ही फायनल कायनेटिक एनर्जी. आणि जर त्याच ठिकाणी मी mu वापरतो म्हणजे ती इनिशियल कायनेटिक एनर्जी. ज्या वेळेस बॉल या पोझिशनला होता, या इथं मी असं धरून ठेवलंय, त्यावेळेस त्याला काही गती होती का रे? नाही. म्हणजे इथली u ची व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. मल्टिप्लाइड बाय m आणि मल्टिप्लाइड बाय 1/2. आता या बॉलला इथे सोडल्यानंतरची वेलॉसिटी यांनी दिलेली आहे. किती दिली आहे? 3 मीटर पर सेकंड. मग मी ती लिहून टाकतो, 1/2 मास इंटू 3² बरोबर ना? हे इथे लिहिली. आणि हे mgh ला mgh छानपैकी मी इथल्या इथे लिहून टाकलं. कुणाला काही त्रास आतापर्यंत? नाही सर. आता मला ना त्रास न देता छानपैकी हे m एवढं कट करून टाकायचं. करता येईल ना? ज्यांना ते कळत नसेल ना त्यांनी बघा, इथून आणि इथून मी m कॉमन घेतलं आणि हे m इधर का और इधर का पंगा हो गया, झगडा हो गया, कट करून टाकलं आपण. या m ला त्या m ला कट करून टाकलं. उरलं काय? मग काय उरलं बघा आता तुम्ही. gh इज इक्वल टू 1/2 3² मायनस 0, कारण ही तर व्हॅल्यू 0च येणार आहे ना. ठीक आहे, ओके. अब क्या करना है, मी याची व्हॅल्यू लिहून टाकतो. जी ची व्हॅल्यू काय? 9.81. मी 9.81 ला मला फार त्रास आहे घ्यायला. मी काही एवढं अवघड कॅल्क्युलेशन करत नाही. 10 मल्टिप्लाइड बाय h. हाईट किती दिली आहे इथे? हाईट बरं का,
ही स्ट्रिंगची लेंथ आहे. लेंथ आणि हाईट मध्ये गफलत करायची नाही. ही हाईट आहे, ही लेंथ आहे. याला सरळ केलं तर ते 0.8 होईल. हा, आता 0.8 ही याची हाईट झाली, ती मी इथे लिहिली. ठीक आहे ना. चला, आता ना कोणी कोणी एकदम भारी क्वेश्चन मला विचारू शकतात. एकदम भारी क्वेश्चन, कॉमन सेन्स आहे, मला पण पडतो, की या स्प्रिंगची जर लेंथ 1.2 असेल तर हे 0.8 कस काय? बरोबर ना. या स्प्रिंगची लेंथ जर 1.2 असेल तर हे 0.8 कस काय? आपल्याला प्रॉब्लेम सेट करण्यामध्ये एक्सपर्टी करायची आहे का प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये करायची? अशा गोष्टींना डोकं नाही लावायचं आपण. का नाही लावायचं सांगतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. थोड्या वर्षांपूर्वी असं झालं होतं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, UPSC मध्ये, की एकदा असं झालं होतं की हे जो मी कॉमन सेन्सचा पॉईंट सांगितला ना, याची 1.2 मीटर हाईट आहे, सॉरी लेंथ आहे, तर हे इथली हाईट 0.8 कसं काय, याच्या रिलेटेड मी एक एक्झाम्पल देतो. प्लीज हा, 1 मिनिट ऐका. UPSC मध्ये असं झालं होतं की एकदा क्वेश्चन आला होता असा की एका माणसाने दुसऱ्या माणसाला गोळी मारली होती. म्हणजे क्वेश्चन बरं का, क्वेश्चन बोलतोय मी. तर क्वेश्चन असा होता की वन पर्सन नी दुसऱ्या पर्सनला गन दाखवून गोळी मारली होती. त्या गोळीची स्पीड त्यांनी काहीतरी लिहिली होती, त्या बुलेटची स्पीड त्यांनी काहीतरी लिहिली होती 50 किलोमीटर पर सेकंड का काय, अशी काहीतरी स्पीड होती. 50 किलोमीटर पर मिनिट का सेकंद, ते मला एवढं लक्षात नाही. अशी काहीतरी स्पीड त्यांनी लिहिली होती गोळीची. ऑब्विसली मुलं तर हसायच लागले, अरे 50 किलोमीटर पर सेकंड असलं किंवा 50 मीटर पर सेकंड, हे काय दिलंय म्हणलं यांनी. अशी काही गोळीची स्पीड नसते. साधारण 300 मीटर पर सेकंड या रेंजमध्ये असली पाहिजे गोळीची स्पीड, जी आपण गोळी मारतो ना त्याची स्पीड. तर त्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला ड्यू टू रॉंग क्वेश्चन. त्यांना वाटले क्वेश्चन चुकीचा आहे, डेटा चुकीचा आहे, तो क्वेश्चन त्यांनी अटेम्प्ट नाही केला. मग असतात ना शेवटी 1-2 मार्कांनी राहिलेली मुलं. नंतर UPSCचा ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यांनी आन्सर त्याचा डिक्लेअर केलं, पण एका मुलांनी फाईल केलं केस की या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तर डेटाच चुकीचा आहे. कोणती गोळी 50 किलोमीटर फाईल केली की हा क्वेश्चनच बाद व्हावा. या क्वेश्चनचे मार्क सगळ्यांना देण्यात यावे किंवा कोणालाही याचे मार्क देण्यात येऊ नये. पण ऍट द एंड आपले गव्हर्नमेंटचा जो निकाल लागला, गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा त्यांनी कुठे फाईल केली होती लक्षात नाही मला, न्यायालय, उच्च न्यायालय होते का सर्वोच्च न्यायालय होते ते लक्षात नाही. फक्त मी त्याच्यातनं धडा हा घेतला, रिझल्ट असा लागला की न्यायालय असं म्हटलं की तुम्हाला त्या गिवन डेटाला डोकं का लावायचे. तुम्हाला आम्ही कोणताही गिवन डेटा देऊ, आम्ही अज्युम करून देऊ, तुम्हाला त्या केसनी समोर आन्सर काढायचंय. सो त्याची जी फाईल केलेली केस ती रद्द झाली. ज्यांनी बरोबर सॉल्व्ह केलं होतं त्यांना मार्क मिळाले. सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा की आपल्याला गिवन डेटा आहे, त्याला गिवन डेटाला डोकं नाही लावायचं. तुम्हाला डोकं लावायचं जे प्रॉब्लेम सॉल्विंगला डोकं लावा. ठीक आहे, ओके, चलो. तर ठीक आहे, मला सांगायचं हेच होतं. इथं 1.2, इथे 0.8, याला डोकं लावायचं नाही. छानपैकी हाईट किती दिसतीये मला, 0.8. चलो आगे बोलो. इज इक्वल टू 1/2 इंटू पिंटू काय काढायचंय आपल्याला काय काढायचंय, 1 मिनिट. हा, या प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं आहे, या प्रॉब्लेम मध्ये असं सांगितले, ही जी इथून वेलॉसिटी आहे, ही वेलॉसिटी ऑलरेडी या बॉलला दिलेली आहे. म्हणजे ही यांनी दिली आहे यू दिलंय हे यू. ठीक आहे, यू. आणि त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे फायनल वेलॉसिटी. तर मग इथे आपण 0 नाही घेणार, इथे आपण काय घेणार 3. आणि इथे आपण घेणार वीच तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, इथे इनिशियल वेलॉसिटी 3 मीटर पर सेकंद दिली आहे त्यांनी. प्रॉब्लेम मध्ये इनिशियल वेलॉसिटी दिली आहे 3 मीटर पर सेकंड आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे फायनल वेलॉसिटी. 1/2
इथे v चा स्क्वेअर मायनस 1/2 इथे 3 चा स्क्वेअर. ठीक आहे, 3 चा स्क्वेअर इथे 1/2 v चा स्क्वेअर मायनस 1/2 3 चा स्क्वेअर. मग करा याला, इथे काय येईल 9/2 येईल ना. चल आता मी काय करतो, या दोघांमधनं 1/2 कॉमन काढतो. छानपैकी 10 इंटू 0.8 या 1/2 ला कॉमन काढून या 2 ला देतो इकडे पाठवून वर छानपैकी. चलो आता काय उरलं रे इकडं, इकडं उरलं v स्क्वेअर मायनस 9. ओके, आता बघा 10 इंटू 0.8 8, 8 गुणिले 2 16, 16 आणि हे 9 इकडं आले, किती झाले प्लस 9 इज इक्वल टू v स्क्वेअर. देअरफॉर v इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्यायचा 5 मीटर पर सेकंड. ही झाली आपली फायनल वेलॉसिटी. तर प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे, प्रॉब्लेम मी तुम्हाला जरा एक्सप्लेन करतो. प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय तुम्हाला पुन्हा सांगतो. प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलंय एक स्ट्रिंग इथे बांधलेली आहे. प्रॉब्लेमनी असं सांगितलंय एक स्ट्रिंग इथे बांधलेली आहे, एक रॉड आहे, त्याला त्या रॉडच्या एंडिंगला बी पॉइंट दिलंय, त्याला सी नावाचा बॉल लावलेला आहे. या स्ट्रिंगला, या स्लॅबला अजून एक स्ट्रिंग बांधली आहे आणि त्या स्ट्रिंगच्या एंडिंगला इथे ए बॉल आहे. या ए बॉलला यांनी दिली 3 मीटर पर सेकंडची स्पीड. या ए बॉलला यांनी दिली 3 मीटर पर सेकंडची स्पीड. तर हा बॉल 3 मीटर पर सेकंडनी सोडला, तो आपटला या सी बॉलवर आणि त्यांनी विचारली याच्यावर, हा बॉल याच्यावर आपटल्यानंतर याची स्पीड काय असणार. ठीक आहे ना, हा हलेल ना जागेहून. तर या 3 मीटर पर सेकंडला इथं स्पीड मिळाली, बरोबर ना. ही 3 मीटर पर सेकंड इनिशियल स्पीड होती. मग ती वाढत 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 इथं आली 5 मीटर पर सेकंड आणि 5 मीटर पर सेकंडला याच्यावर आदळली आणि तो हल्ला. असा क्वेश्चन आहे. त्यांनी विचारली इथे फायनल वेलॉसिटी विचारली. त्यांनी काय विचारली, इथली v विचारली या पॉइंट मधली. ना त्यांनी इथली विचारली आहे ना त्यांनी इथली विचारली. इथली तर गिवनच आहे 3 मीटर पर सेकंड. त्यांनी इथली वेलॉसिटी विचारली. डोक्यामध्ये फिक्स ठेवा. क्वेश्चन कळाला ना तुम्हाला. काय केलं मी याच्यात, u इज इक्वल टू ke2 मायनस ke1 केलं, mgh 1/2 mv स्क्वेअर मायनस 1/2 mu स्क्वेअर केलं. m कॅन्सल केलं. इनिशियल वेलोसिटी 3 होती, फायनल वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची होती. मग मी त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या. v मला 5 मीटर पर सेकंड मिळाली. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. अजून एक छोटासा प्रॉब्लेम घेऊ. छोटासा प्रॉब्लेम घेतो. चलो रब. चला. A small collar of mass 0.5 kg, एक छोट अर्धा किलोचं मास आहे आणि त्याला एका सर्टन लेवलवरनं ड्रॉप केलंय. हा सपोज कोणता पॉइंट दिलाय, बी पॉइंट दिलाय. हा बी पॉइंट, हा ए पॉइंट, इथून याला ड्रॉप केलंय. ठीक आहे. Strike at base B with a velocity of 4.7 meter per second. 4.7 meter per second. या इथे आदळायची वेलोसिटी यांनी दिली आहे v इज इक्वल टू 4.7 मीटर पर सेकंड. ओके, पुढे as shown in figure, determine the work done by the frictional force. Calculate u is equal to किती. प्रॉब्लेम समजून घ्या. याला ना क्रेट म्हणतात. क्रेट काय म्हणतात, क्रेट, CRAT. काय म्हणतात, क्रेट. क्रेट म्हणजे तुम्ही काहीच समजायचं नाही. क्रेट म्हणजे मासचा गोळा समजायचा. मग तो क्रेट आडवाही जाऊ शकतो. जसं मगाशी मी क्रेट असा ढकलून दाखवला ना तुम्हाला, ज्यावेळेस एक्झाम्पल देत होतो त्यावेळेस क्रेट मी समोर ढकलत होतो.
यावेळेस हा क्रेट मी ड्रॉप केलाय खाली. क्रेट म्हणजे काय? मासचा गोळा. मास म्हणजे खायचं मास नाही, मास आपलं वजन, वजनाचा एखादा गोळा असेल ना तर त्याला म्हणायचं क्रेट. ठीक आहे. तर आता ह्या क्रेटचं वजन किती दिलंय? 0.5 kg. एक्झाम्पल मध्ये सांगितलंय अ क्रेट हॅज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट ए. A crate has dropped from height A and it strikes on the ground that is at a B point with the velocity of 4.7 meter per second. Then calculate the work done असं यांनी दिलेलं आहे. हाईट वगैरे यांनी काहीच दिलेलं नाही. मग आता आपण काय करणार? यांनी काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? वर्क डन बाय द फ्रिक्शनल फोर्स सांगितले. वर्क डन बाय द फ्रिक्शनल फोर्स, यू ऑफ फ्रिक्शनल. ठीक आहे. चला मग मी डोकं नाही लावत, मला ना कमीच डोकं लावायचं, जास्त नाही डोकं लावायचं. यू इज इक्वल टू काय असतं सांगा बरं मला? यू इज इक्वल टू असतं एफ इंटू एस. ठीक आहे ना. आता इथे एफ काय झालं? म्यू के इंटू एन, आणि एस ला एस मी तसंच लिहिलं. कोणाला काही त्रास? नो बकवास. ठीक आहे. हे लिहिलं म्यू के एन इंटू एस. पण इथे नुसताच फ्रिक्शनल फोर्स लागेल का? कोणता फ्रिक्शनल फोर्स लागेल? एक मास तुम्ही या हाईट वरनं खाली ड्रॉप केलं तर फ्रिक्शनल फोर्स कोणता लागेल? ड्रॉप केल्यानंतर सगळ्यात जास्त जोरात काय लागतं रे? तुम्ही ते स्काय जम्पिंग वगैरे काहीतरी नावाचा प्रकार असतो, ते बघितलं तर असेल. ज्यावेळेस विमानातनं उडी मारतो, हवेचं प्रेशर किती असतं आडवं, बरोबर ना? आडवं म्हणण्यापेक्षा खालून वर खूप जोरात हवा तोंडावर लागते. सो दॅट इज नथिंग बट द एअर रेजिस्टन्स. आणि याच्या लँग्वेज मध्ये मी म्हणू शकतो हे फ्रिक्शन कुणाचं असेल? एअर फ्रिक्शन. ठीक आहे. आता हे फ्रिक्शन आपल्याला एअर फ्रिक्शन मिळालं म्हणजे हा पार्ट आपण लिहून ठेवला. U इज इक्वल टू एफ किती आहे? फोर्स ड्यू टू द फ्रिक्शन, तो किती आहे? म्यू के इंटू एन, आणि एस ला एस मी तसंच लिहिलं. बस एवढेच फोर्स ऍड होत आहेत का? नाही. इथे अजून एक फोर्स ऍड होतोय ना, फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर ना? फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी हा ऍड होतोय. फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍड होतोय, तर मग मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय लिहा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी माझ्याजवळ फॉर्म्युला काय आहे? या ग्रॅव्हिटीमुळे सुद्धा काहीतरी वर्क डन येईल, बरोबर ना? बघू आपण काय येईल. फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट, ह्याला कंबाईनली काय म्हणणार मी? वर्क डन म्हणणार ना. चिंता नाही करायची, एकदम आरामात सांगतो मी. या क्रेटला वरून खाली फेकलं मी, तर हे वरून खाली फेकल्यानंतर दोन प्रकारचे फोर्सेस असतील. एक फ्रिक्शनल फोर्स असेल, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. तर फ्रिक्शनल फोर्स हा कसा लागतोय? फ्रिक्शनल फोर्स मी या इथून खाली फेकल्यानंतर लागतोय तो असा, राईट ना? हा असा लागतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा लागतोय? डाऊनवर्ड. म्हणून मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड आहे म्हणून हे चिन्ह लिहितो मायनस, आणि फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड चाललाय ना, हे सामान खाली पडतंय तर त्याला असं ढकलतंय ना फ्रिक्शनल फोर्स. दॅट्स वाय मी हा फोर्स कन्सिडर केला पॉझिटिव्ह. फोर्सला फोर्स इथे लिहिलं, एस ला एस इथे लिहिलं. आता मला याच्यात कळालं की नुसतं फ्रिक्शनल फोर्स नाही, इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा ऍक्ट होतोय. म्हणून मी काय केलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा निगेटिव्ह आहे कारण डाऊनवर्ड ऍक्ट होतोय, म्हणून मी निगेटिव्ह साईन लिहिली. फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि जर मला वर्क डनच लिहावं लागेल ना, कारण आपण वर्क डनच लिहितोय एफ इंटू एस, मग हा फोर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटी काय झाला? mg, आणि हे काय झाला? h. चला, u इज इक्वल टू काय दिसतंय ते? म्यू के एन इंटू एस मायनस mgh. चला, इतकं कळालं तुम्हाला? सांगा मला वर्क डन काय येईल इथे? वर्क डन काय येईल? वर्क डन म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, ते तर मी इकडे लिहून टाकलं. पण वर्क एनर्जी प्रिन्सिपल मध्ये मी एक शिकलो होतो. वर्क एनर्जी, आता मी इथे वर्क एनर्जी प्रिन्सिपल का वापरतोय? कारण यांनी मला व्ही ची व्हॅल्यू देऊन ठेवली ना, आणि मला काहीच कळत नाही. एकदा व्ही दिलं की मी सरळ 1/2 mv² लिहिण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मग मी याला कन्वर्ट करतो. या यू ला असं लिहितो मी,
फायनल केई, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, ठीक आहे, इज इक्वल टू म्यू के एन इंटू एस मायनस एम जी एच. ठीक आहे. फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 एम इंटू व्ही स्क्वेअर. या इनिशियली याला आपण असं जोरात ढकललं का रे? नाही. त्याच्यामुळे इनिशियल कायनेटिक एनर्जी काय आहे? 1/2 एम यू स्क्वेअर. पण यू हे 0 असल्यामुळे ही टर्म पूर्ण काय झाली? 0 झाली. ठीक आहे. कळलं काय बोललो मी? यूच 0 आहे तर इनिशियल कायनेटिक एनर्जी काय येईल? 0 इज इक्वल टू म्यू के एन एस मायनस एम जी एच. चला हे एवढं लिहून घ्या. याच्या पुढचं मी हे रब करून लिहितो. लिहिलं. इथे हाईट दिली यांनी, काहीतरी हाईट आहे 1 मीटर. हा ठीक आहे. चला हे रब करून टाकतो. चला आता मी हे ना तुम्हाला समजावं म्हणून एवढे हळू घेतोय बरं. ऍक्च्युअल मध्ये परीक्षेत तुम्हाला धाड 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 आलं पाहिजे. चला हे काय होतं इकडे? यू काय होतं? 1/2 एम व्ही स्क्वेअर. आणि इकडे काय होतं? काय होतं म्यू के एन इंटू एस मायनस एम जी एच. विचारलं काय आपल्याला? आपल्याला वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन विचारले. हा प्रश्न यांनी केलाय. वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन किती आहे असं यांनी विचारलंय. म्हणजे मला काय कशाची व्हॅल्यू काढायची आहे? मला हे किती आहे यांनी विचारलंय. ठीक आहे. चला व्हॅल्यूज पुट करतो मी. 1/2 एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी एच, बरोबर ना? या एम जी एच ला इकडे पाठवलं. इज इक्वल टू म्यू के एन इंटू एस. आता 1/2 एम किती आहे? 0.5. व्ही किती आहे? व्ही 4.7 दिलंय. त्याला मी 5 कन्सिडर करतो स्क्वेअर प्लस एम 0.5, जी ला 10 आणि एच 1 इज इक्वल टू याला मी लिहितो वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन असं लिहितो ना. चला हे 2 ला 2 काही कट होईल का? हे 5 किती झाले? जाऊ दे, सोपं कॅल्क्युलेशन करू आपण. 1/2 असंच लिहू. 1/2 ला आपण 0.5 म्हणू. मग 0.5 इंटू 0.5 किती झालं? 0.25 गुणिले हे किती झालं? 5 25 प्लस 0.5 इंटू 10 किती झालं? 5 इंटू 1 म्हणजे 5च येईल. इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन. चला आता करा बरं. 25 25 625. 25 25 625. 25 25 625. इथे 2 डॉट अगोदर पॉइंट आहे म्हणून 625च्या 2 डिजिट अगोदर डॉट देऊन टाकला. प्लस 5 इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन. किती आली ही व्हॅल्यू? वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन इज इक्वल टू 6 प्लस 5 11.25. हे झालं वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन. युनिट काय झालं रे याचं? वर्क डनचं युनिट लक्षात ठेवा, हे एमपीएससी मध्ये विचारतात. वर्क डन इज डिनोटेड बाय यू अँड त्याचं युनिट असतं जूल. काय असतं? जूल. तर इथे वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन इज डिनोटेड बाय 11.25 जूल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. कोणाला काही अडचण असेल तर प्रश्न विचारा, नसेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब जे वाटेल ते करा. ओके, थँक्यू.